गणेश, छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचतायत आणि अनेक कार्यकर्त्यांनी या बाजूने कल दिलेला आहे की तुम्ही भाजपमध्ये जावं किंवा तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाऊ नये। या पार्श्वभूमीवरती राज्याच्या एकंदरीत राजकीय पटलावरची महत्त्वाची घडामोड आहे गणेश। अगदी बरोबर। आणि आता पूर्वी सगळ्यांनाच माहिती आहे की भाजपचा सर्वात मोठा वोट बँक हे ओबीसी वोट बँक आहे आणि ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा महाराष्ट्रात त्यापैकी कोण एक असेल तर ते भुजबळ आहेत। तर भुजबळ जर भाजपात गेले तर भाजपची ताकद निश्चित वाढेल आगामी निवडणुकीमध्ये। आणि इतर जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर भुजबळांचं भाजपमध्ये येणं हे भाजपला ताकद देणार आहे। पण भाजप हे करणार का? कारण दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि राष्ट्रवादी त्यांच्या मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत। पण भुजबळांचा सूर मागील काही दिवसांपासून आपण जर पाहिला तर तो आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपच्या दिशेला जाण्याचाच आहे। त्यासाठी बैठका झाल्या, त्यांच्या जवळच्या लोकांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हाच सूर किंवा हाच आग्रह भुजबळांसमोर ठेवला। समजा भाजपमध्ये भुजबळ गेले तर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ शकतात, कारण एक मोठा चेहरा ओबीसीचा हा भाजपसोबत जोडला जाईल। त्याचबरोबर भाजप त्यांना काय ऑफर देते, समजा ही बोलणी सुरू असेल तर तेही पाहणं महत्वाचं असेल। कारण राष्ट्रवादीकडनं त्यांना आधी राज्यसभेची ऑफर दिली गेली पण त्यांनी ती स्वीकारली नाही। मग त्यानंतर चर्चा झाली की राज्यपाल करू। त्यासोबतच राष्ट्रवादीमध्ये अनेक जे घटक आहेत त्याच्यातले अनेक लोक हे त्यांना भेटून त्यांची चर्चा करून एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात। कारण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे आग्रही होते की भुजबळांना असं डावलणं योग्य नाही, कारण त्याचे परिणाम भविष्यात होऊ शकतात। ओबीसी म्हणूनच नव्हे तर पक्षाचे मोठा चेहरा म्हणून ते समोर येतात, म्हणून त्यांना काहीतरी द्यावं, त्यांना सोबत घ्यावं हा आग्रह अजित पवारांचा आहे। अजित पवार म्हणाले होते की 2-3 दिवसांमध्ये सगळं ठीक करू, पण ते झालं नाही। मला वाटतं भुजबळ आपला बार्गेन गेम नीट खेळतायत। त्यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन दबाव आणलेला आहे अजित पवारांवरती की माझ्याकडे दुसरे पर्याय आहेत, मी तुमच्याच नेत्यांसोबत किंवा तुमच्याच मित्रपक्षांसोबत जाऊ शकतो। जर तसं झालं तर गणेश, एक अतिशय महत्त्वाची मूव्ह केलेली आहे पुन्हा एकदा छगन भुजबळांनी असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण अपडेट्स या विषयातले घेतच राहू।